नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो एकात्मिक आदिवासी विभाग आहे त्याच्यामध्ये जे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी जे पद भरती निघाली आहे, तर त्याच्या संबंधित प्रश्नांची उत्तरं जे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला हे माहिती असेलच की याची जी पात्रता आहे हे 10वी पासची आहे. 10वी पासची ही पात्रता जे ते राहणार आहे आणि 10वी पासच्या बेसिसवर आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं जे ते आपण या ठिकाणी जमा केलेले आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहणार आहे. तर व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन जे ते क्लिक करा. तर या ठिकाणी आपण प्रश्नांना या ठिकाणी सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो? तर ऑप्शन एक नंबर धन, ऑप्शन नंबर 2 वार, ऑप्शन नंबर 3 गृह, ऑप्शन नंबर 4 पुस्तक. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 पुस्तक, हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 पहा. एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे तर त्याला टिंबटिंब म्हणतात. तर एखाद्या शब्दाला किंवा समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तर ऑप्शन 1 वाक्य, 2 सर्वनाम, 3 क्रियापद, 4 केवळ प्रयोगी अव्यय. तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्य असं त्याला आपण म्हणत असतो. पुढचा 3 नंबरचा प्रश्न. औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर औ हा ऑप्शन 1 संयुक्त स्वर, ऑप्शन 2 संयुक्त व्यंजन, 3 मूळ स्वर, 4 ह्रस्व स्वर. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 संयुक्त स्वर, हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर चौथा प्रश्न पहा. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? ऑप्शन 1 34, 2 26, ऑप्शन 2 36, ऑप्शन 3 48, ऑप्शन 4 14. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 14. व्यंजने जे ते व्यंजने आपल्याला विचारले, तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 पहा. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? तर ऑप्शन 1 मही अधिक उत्सव, ऑप्शन 2 मह अधिक उत्सव, ऑप्शन 3 महा अधिक उत्सव, ऑप्शन 4 महो अधिक उत्सव. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 महा अधिक उत्सव, हे याचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? विशेषण आपल्याला ओळखायचे, तर ऑप्शन 1 गोड, 2 कडू, 3 10, 4 मी. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 म्हणजे मी, हे योग्य उत्तर आहे. तर मी जे हे काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर 7वा प्रश्न पहा. ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता? तर ही पहा बस आली हे जे वाक्य हे कोणत्या काळाचं आहे ते विचारलं आहे. तर ऑप्शन 1 भविष्यकाळ, 2 भूतकाळ, 3 अपूर्ण वर्तमान काळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 भूतकाळ. बस जे ते काय आहे? बस आली. नंतर प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? आता नपुंसकलिंगी नाही असा आपल्याला शब्द जो आहे तो ओळखायचा आहे. तर ऑप्शन 1 पुस्तक, ऑप्शन 2 चित्र, 3 मंगळसूत्र, 4 शाळा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शाळा. शाळा हे जे आहे हे नपुंसकलिंगी नाही. तर 9 नंबरचा प्रश्न पहा. नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ कोणता? तर 1 नंबर या म्हणीचा अर्थ काय आहे? तर मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे, 2 नोकरापेक्षा मालक शिरजोर असणे, नोकर आणि मालक शिरजोर असणे, 4 दोन्हीपैकी कोणीही शिरजोर नसणे. तर याचे जे योग्य उत्तर आहे नाकापेक्षा मोती जड हे जे म्हण आहे, तर या म्हणीचा अर्थ काय होता? तर हे जे आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते तुम्ही याचे योग्य उत्तर जे आहे ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करेल नसला तर आताच तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे याच्यानंतरही तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते मिळत राहतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते टेलिग्रामची लिंक दिली, तर टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही जे आहे ते व्हिडिओ किंवा हे जे PDF आहे तर हे PDF तुम्ही त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 10. मागून येऊन मोठेपणा मिरवणे याचा अर्थ काय होतो? तर मागून येऊन मोठेपणा मिरवणे हे जे म्हण आहे तर याचा अर्थ जो आहे तो आपल्याला विचारला आहे. तर ऑप्शन 1 पहा. काना मागून येऊन तिखट होणे, 2 वरचढ होणे, 3 मोठेपणा मिरवणे, 4 गर्व करणे. तर याचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन नंबर 1 काना मागून येऊन तिखट होणे. नंतर 11 नंबरचा प्रश्न पहा. आता हे जे 11 नंबरपासून हे जे प्रश्न आहे तुमचे GK जे चालू झाले, हे वरील प्रश्न जे आहे तुमचे मराठीचेच होते. हे प्रश्न जे आहे मराठी ग्रामर वगैरे त्याचे झाले. आता हा जो आहे हा तुमचा GKचा पॉईंट. प्राचीन तक्षशिला शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या मध्ये वसलेले होते? ऑप्शन 1 सिंधू आणि झेलम, 2 झेलम आणि चेनाब, 3 चेनाब आणि रावी, 4 रावी आणि व्यास. तर याचे योग्य उत्तर आहे सिंधू आणि झेलम, ऑप्शन नंबर 1 हे जे आहे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर 12 नंबरचा, कांची येथील प्रसिद्ध कैलासनाथ मंदिराची स्थापना कोणी केली? आता मंदिर जे कैलासनाथ मंदिर जे त्याची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 1 पहा नरसिंहवर्मन 2 नंदीवर्मन 2, 3 नंबर कृष्ण 1, 4 नंबर कृष्ण 2. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नरसिंहवर्मन 2 यांनी जे ते कैलासनाथ मंदिराची जे आहे स्थापना यांनी केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते? आता मकरवृत्त कोणत्या देशामधून जाते ते विचारलंय. तर 1 ऑस्ट्रेलिया, 2 नामिबिया, 3 ब्राझील, 4 चिली. आता याचे पर्याय जे ते तुम्हाला दिलेले. तर पहा ऑप्शन नंबर 1 फक्त 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर 2 1, 2, 3 म्हणजे ऑस्ट्रेलिया, नामिबिया आणि ब्राझील, ऑप्शन नंबर 3 2 आणि 4 म्हणजे नामिबिया आणि चिली, ऑप्शन नंबर 4 ही देश. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 नामिबिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील या 3 देशांमधून जे येते मकरवृत्त जे येते जात असते. नंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो? तर खालीलपैकी कोणता ग्रह असा आहे की त्याच्यावर सर्वात मोठा दिवस असतो? ऑप्शन 1 बुध ग्रह, 2 शुक्र, 3 गुरु, 4 पृथ्वी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 शुक्र ग्रहावर सर्वात मोठा दिवस जो येतो असतो. 15 नंबरचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? कोणती मृदेची उत्पादकता कमी आहे? तर ऑप्शन 1 रेगूर, 2 गाळाची, 3 जांभी, 4 काळी. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रेगूर मृदा. 16 नंबरचा प्रश्न पहा. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 राधाकृष्ण, 3 झाकीर हुसेन, 4 व्यंकटरमण. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर 17 नंबरचा प्रश्न. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर संसदेचे संयुक्त अधिवेशन याचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर ऑप्शन 1 राष्ट्रपती, 2 राज्यसभेचे उपाध्यक्ष, 3 लोकसभेचे सभापती, 4 उपराष्ट्रपती. तर याचे योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापतीचे, ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? भारतीय रिझर्व्ह बँक जे त्याचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर ऑप्शन 1 जानेवारी, 2 मार्च 1935, 3 जानेवारी 1949, 4 एप्रिल 1940. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जानेवारी 1949. याच्यामध्ये जे येते याचे भारतीय रिझर्व्ह बँक जे त्याचे राष्ट्रीयकरण जे ते झालेले होते. 20 नंबरचा प्रश्न. कम्प्युटरचा जनक असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन नंबर 1 जॉन ब्रिस्टॉल, 2 अँग्ले स्ट्रिचर, 3 बिल गेट्स, 4 नंबर चार्ल्स बॅबेज. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे चार्ल्स बॅबेज, ऑप्शन नंबर 4 हे जे ते याचे योग्य उत्तर आहे. तर हे तुमचे वरील 20 प्रश्न जे म्हणजे 10 प्रश्न आहेत हे तुमचे GKशी संबंधित या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहे. आता पुढचे जे आहे हे पुढचे प्रश्न तुमचे गणित बुद्धिमत्ता जे त्याचे संबंधित आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊ. आता पहा प्रश्न क्रमांक 21. एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती? तर एक जे शेत आहे त्या शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहे असे त्यांनी सांगितले. तर आपण समजा या ठिकाणी पाहू. तर मेंढी जी आहे मेंढीला आपण समजा X मानू आणि मेंढपाळ जो आहे मेंढपाळला समजा आपण Y मानू. तर X आणि Y हे आपण म्हणतो. तर त्यांनी काय सांगितले मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या. मेंढ्या व मेंढपाळ, आता मेंढ्यांना किती पाय असतात? X म्हणजे 4, तर 4x प्लस मेंढपाळ म्हणजे तो काय माणूस आहे तर 4x
प्लस 2y इज इक्वल टू किती पायांची संख्या किती, तर ते आहे 98. हे 98 आणि डोक्यांची संख्या, डोके किती आहे, मेंढी आणि मेंढपाळ यांना एक एकच डोके असतात. तर म्हणजे x प्लस वाय बरोबर किती, 26. हे 26 होत आहे. तर या ठिकाणी आता हे समीकरण जे ते आपण सोडवून घेऊ. तर या ठिकाणी हे 4x अधिक 2y. तर ह्या समीकरणाला आपण 2ने गुणल्यानंतर त्याला काय होईल, तर हे पहा, हे काय होईल, 2x प्लस हे 2y इज इक्वल टू काय होईल, 2 × 26 म्हणजे याचं काय होईल, तर हा होईल 52. 26 गुणिले 2, 26 गुणिले 2 नंतर ते काय होतील, तर ते होतील 52. तर या ठिकाणी 52 लिहून घेऊ, 52. आता हे वजाबाकी करू. तर वजाबाकीमधून 2y आणि हे 2y कॅन्सल, 4x - 2y इज इक्वल टू 2x. आता 98 मधून 52 जे ते वजा करा. तर 8तून 2 गेले 6, 9तून 5 गेले 4. तर या ठिकाणी x बरोबर काय आहे, तर 46/2 इज इक्वल टू 23. तर 23 काय आहे, तर x काय होती, मेंढी. तर मेंढ्या जर 23 आहे, तर ऑप्शनमध्ये पहा, ऑप्शन नंबर 1 23 आणि 3. ऑप्शन नंबर 1 हे आपले योग्य उत्तर आहे. आणखी तुम्ही खात्री करू शकता, x प्लस वाय बरोबर किती होते, 26. हे होते 26. तर हे 23 एक्सच्या जागी ठेवा, म्हणजे y बरोबर किती, 26 वजा 23 बरोबर 3. म्हणजे लोकांची संख्या किती आली, 3. अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर जे तुम्ही तुमच्या मताने तुम्ही सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 22, 999चा वर्ग वजा 998चा वर्ग. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते काय येईल, तर हे त्यांनी आपल्याला विचारलं. तर तुम्ही 8वी 9वी किंवा 10वीत असतानाच तुम्हाला घातांकाचे नियम जे त्याच्यामधील हे उदाहरण असेलच. तर हे कशाचा फॉर्म्युला येतोय, हा a² - b². तर याच्यात काय येतो, तर पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, अशा प्रकारे जे इथे आपण मांडू शकतो. तर a² म्हणजे हे 999 आणि b² म्हणजे 998. तर या ठिकाणी 999 अधिक 998 यांची बेरीज दुसऱ्या याच्यात 999 वजा 998 हे करा. तर 999 वजा 998 याची जर आपण वजाबाकी केली, तर वजाबाकीमध्ये काय येणार आहे, तर ह्याचा उत्तर 1 येतं आणि गुणिला हे जे याचे उत्तर काय येतं, 999, तर याचे उत्तर येतं 1997. तर 1997 गुणिला 1 बरोबर काय येणार आहे, 1997. 1997 कोणत्या पर्यायात येता येईल, तर ते येत आहे पर्याय क्रमांक 3. तर 3 मध्ये येणार आहे, तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नंतर पुढचा प्रश्न पहा, 23 नंबरचा. जर x बरोबर 90, y बरोबर 18, तर x बरोबर 15, तर yचे रिलेशन जे आहे ते आपल्याला शोधायचे. तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी 90 आणि हा 18, तर तसंच आपण 15 आणि हा yच्या जागी काय येणार आहे, तर समजा yच्या जागी प्रश्नचिन्ह किंवा x आपण त्या ठिकाणी मानू. या ठिकाणी 15 × 15, 15 × 90, 6 × 6, 6 × 18. तर हे रिलेशन घेऊन आपण याचे उत्तर 3 येणार आहे. तर 3 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. तर याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचे योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 24, एका चौरसाची परिमिती 9.2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता चौरस आहे, आता हा समजा चौरस आहे. तर चौरसाचं काय असतं, सर्व बाजू जे आहे त्या बाजू सारख्या असतात. आणि परिमितीचा काय फॉर्म्युला आहे, तर 4 × a. तर परिमिती किती या ठिकाणी 9.2 इज इक्वल टू 4 × a. तर भाग द्या, a बरोबर 9.2/4, 4 × 1 4, 4 × 2 8, 1 उरला 4 × 3 12, 2.3. तर a बरोबर 2.3. तर a म्हणजे काय, चौरसाची एक बाजू. तर चौरसाची एक बाजू जर 2.3 आहे, तर त्याचे क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, a², 2.3 × 2.3, 2.3 गुणिला 2.3. तर याचा जर गुणाकार करला, तर याचे योग्य उत्तर काय येणार आहे, तर 5.8
29. ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25 प्रश्न. तर ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारले, विक्रीची किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा अगर तोटा किती? तर 5 रेडिओ. आता या ठिकाणी 5 रेडिओची विक्रीची किंमत, 5 रेडिओची विक्रीची म्हणजे 5 रेडिओची सेलिंग प्राइस आहे इथे. आपण काय लिहू शकतो, 5 रेडिओची विक्रीची किंमत हे काय आहे, 6 रेडिओच्या खरेदी किमती एवढी आहे, 6 रेडिओच्या कॉस्ट प्राइस एवढी. तर SP/CP इज इक्वल टू 6/5. आता या ठिकाणी पहा, कॉस्ट प्राइस किती 5, सेलिंग प्राइस किती 6, म्हणजे या ठिकाणी काय एकने जास्त आहे. तर या ठिकाणी कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत 5 आणि विक्री किंमत 6. तर या ठिकाणी 1 ने ते काय तर जास्त आहे. तर या ठिकाणी त्याला नफा जो आहे तो नफाच झाला आहे. तर नफा किती तो काढायचा आहे. तर नफा टक्केवारीमध्ये काढायचं सूत्र काय, SP-CP/CP इंटू 100. SP किती आहे 6, 6 वजा 5 भागिले 5 गुणिले 100. 6 वजा 5, 6 मधून 5 गेला किती 1, 1 भागिले 5 गुणिले 100. 5 1 5, 5 1 5, 5 2 10 20. तर 20% जो आहे तो 20% काय झाला आहे तर नफा झाला आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे जे तुमचे प्रश्न जे ते या ठिकाणी राहू शकतात. तर तुम्ही जे मित्रांनो जीकेचे आणि हे जे आपले गणिताचे प्रश्न आहे हे तुम्ही जास्त सराव करून जा, म्हणजे याच्यात तुमच्या कोणत्याही प्रकारचे मार्क जे ते नाही जाणार. 26 प्रश्न पहा, वजाबाकी करा. 15 किलोग्रॅम 7 ग्रॅम वजा 9 किलोग्रॅम 48 ग्रॅम. तर हे जे हे तुम्ही याच्यात मांडून घ्या, अंकांमध्ये मांडून घ्या. 15 किलोग्रॅम म्हणजे 15 kg 7 ग्रॅम 0 0 या ठिकाणी 7, 9 किलो 48 ग्रॅम. तर या ठिकाणी 9 किलो 9 0 48 ग्राम. याची जे ते वजाबाकी करा. तर याची वजाबाकी काय ते 9 5 9 5, तर 5 किलो 959 ग्रॅम. तर ऑप्शन नंबर 1 हे जे आहे त्याचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे जे हे तुम्ही उत्तर जे ते सॉल्व करू शकता. नंतर पुढचा प्रश्न. आता हा जो आहे काटकोन त्रिकोण ABC मध्ये M कोन C म्हणजे कोन C चे माप जे आहे ते काय आहे 60 अंश आहे आणि BC याची लांबी जी आहे ती 14 सेंटीमीटर आहे. तर AC ची लांबी जी आहे ती किती असेल. आता काटकोन त्रिकोण आहे. आता समजा ABC, आता आपण समजा असा काटकोन त्रिकोण घेतोय. तर याच्यामध्ये आपण हा A, हा B आणि हा C असा मानतोय. तर हा जो C कोन आहे तर याचे जे माप आहे ते काय 60 डिग्री एवढे माप दिले आणि B आणि C हे जे अंतर आहे हे अंतर 14 सेंटीमीटर जे आहे ते त्यांनी दिलेले आहे. हे जे अंतर आहे तर हे अंतर त्यांनी 14 सेंटीमीटर जे ते दिलेले आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे तर AC ची लांबी जी हा A आणि हा C याची लांबी जी ती आपल्याला त्यांनी विचारली. तर जो आपला पायथागोरसचा प्रमेयानुसार आपण काय करतो तर काटकोन त्रिकोणाच्या पुढची कर्ण जी बाजू जी असते कर्णवर्ग बरोबर त्याच्या पुढचे लगतचे दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज याच्या एवढा तो असतो. आणि एक आणखी काय आहे तर 30 60 90 याचे जे प्रमेय, तर याच्या प्रमेयानुसार आपण हे जे हे याची लांबी जे ते आपण ते लांबी काढू शकतो. आता 60 डिग्री अंश कोन ज्या ठिकाणी असतो तर त्याच्या पुढची ही जी बाजू असते म्हणजे स्टँडर्ड जे आहे तर त्या स्टँडर्डमध्ये आपण या ठिकाणी समजा 60 डिग्री, तर 60 डिग्रीच्या पुढे किती अंशाचा किती लांबीचा असतो ते वर्गमुळात 3. त्याच्यानंतर 30 या ठिकाणी 30 डिग्री, तर 30 डिग्रीच्या पुढे हा असतो 1 आणि कर्ण जो असतो तो असतो 2. तर या ठिकाणी आपल्याला हे काय 14 दिली म्हणजे हे जे भाग आहे हा 14 सेंटीमीटरचा त्यांनी दिले आणि आपल्याला हा विचारला आहे. तर हा भाग किती सेंटीमीटरचा जो आहे AC हा असणार आहे. AC किती सेंटीमीटरचा असणार आहे तर याचा हा दुप्पट असतो. तर 14च्या दुप्पट या ठिकाणी किती असणार आहे तो, तर तो असणार आहे 28. तर या ठिकाणी ऑप्शन पहा 7 सेंटीमीटर, 7 वर्गमुळात 2, 14 वर्गमुळात 2 आणि
21. तर या ठिकाणी हे 28 करा. हे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 28 सेंटीमीटर जो आहे तो हा राहणार आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. आणि 30, 60, 90चं जे प्रमेय आहे तेही तुम्ही पाठ करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, दोन संख्या दिल्या आहे 6x व 7x. त्यांचा संसावी मसावी जो आहे तो 6 आणि लसावी 252 आहे. तर x ची किंमत काढायची आहे. तर आता हे पहा, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी त्याचे काय करू शकतो आपण, तर मसावी गुणिला लसावी बरोबर ह्या ज्या दोन संख्या आहे ह्या दोन संख्यांचा गुणाकार 6x गुणिला 7x असा येणार आहे. तर मसावी जो आहे मसावी 6 आणि लसावी 252. या ठिकाणी 6 गुणिला 252 बरोबर 6x 7x. भाग द्या, 6 कॅन्सल, नंतर 7 ने भाग द्या, 7 1 7, 7 त्रिक 21, बाकी उरले 4, 7 सकम 42. x गुणिला x बरोबर किती, x स्क्वेअर. तर x चा स्क्वेअर बरोबर 36. तर x चे वर्गमूळ बरोबर 36 चे वर्गमूळ 6. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे. नंतर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 29. 29 नंबरचा प्रश्न पहा. सुरेखा तिच्या घरापासून 20 मीटर उत्तरेकडे जाते. आता या ठिकाणी आपण समजा हे सुरेखाचं घर आहे. तर याच्यापासून आपण चालू करू. सुरेखा तिच्या घरापासून 20 मीटर उत्तरेकडे जाते. आता हे जे घर आहे या घरापासून ते काय करते, 20 मीटर उत्तरेकडे गेले, उत्तरेकडे जाते. नंतर ती पूर्वेकडे 6 मीटर चालते. नंतर पूर्वेकडे काय करते ती 6 मीटर. या ठिकाणी 20, या ठिकाणी 20, या ठिकाणी 6 मीटर चालत गेली व ती पुन्हा दक्षिणेकडे 12 मीटर चालते. नंतर दक्षिणेकडे जे या ठिकाणी ते 12 मीटर जे ते चालत गेली. तर ती आता तिच्या घरापासून किती अंतर आहे, तर ह्या ठिकाणापासून तिचे अंतर जे ते आपल्याला काढायचे आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या अशा प्रकारची आकृती तयार होते. तर हे जे अंतर आहे हे 6 आणि हे जे एवढं अंतर जे हे किती येणार आहे, तर हे 20 मधून हे टोटल अंतर जे हे 20 मधून हे एवढं अंतर जे हे 12, हे कॅन्सल करा. 20 मधून 12 गेले 8. आपल्याला एवढं जे अंतर आहे हे अंतर विचारले. तर या ठिकाणी हा काय बनतोय, तर तो बनतोय काटकोन. मग काटकोन बनल्यानंतर काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार पहा, कर्णवर्ग हा जो आहे कर्णवर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 6चा वर्ग 36 अधिक 8चा वर्ग 64. किती झाले हे झाले 100. तर हे जे याचा वर्गमूळ घ्या. आता 100चा वर्गमूळ काय येणार आहे, तर 100 बरोबर 10. तर ऑप्शन नंबर 3. तर ती तिच्या घरापासून किती मीटर अंतरावर आहे, तर ऑप्शन नंबर 3 10 मीटर अंतर. एवढ्या अंतरावर ती मुलगी आहे. नंतर पुढे 30 नंबरचा प्रश्न पहा. 0 अंश व 90 अंशच्या दरम्यान माप असलेल्या कोनाला आपण काय म्हणतो. आता 0 अंश आणि 90 अंश याच्या दरम्यान मध्ये जेवढे कोन तयार होतील, त्या कोनाला आपण काय म्हणतो. 90 अंश जो आहे तो 90 अंश मॅक्झिमम, 90 अंश त्या ठिकाणी नाही आहे. तर त्या कोनाला आपण काय म्हणतो, लघुकोन, विशाल कोन, काटकोन की शून्यकोन. तर याचे जे योग्य उत्तर आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर याचे उत्तर जे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर ऑप्शन नंबर आपला प्रश्न क्रमांक 31 पहा. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन सेंटेन्स. या सेंटेन्समधून करेक्ट वर्ड जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. तर पहा, वन हू इज 100 years ओल्ड. एक माणूस किंवा एक व्यक्ती जे 100 year ओल्ड 100 वर्षाचे येथे आहे. तर त्याच्यासाठी पहा पर्याय पहा, म्हणजे ह्या सेंटेन्ससाठी एक पर्याय निवडायचा आहे. तर ऑप्शन 1 ऑक्टॅजेनेरियन, ऑप्शन 2 सेंटॅनेरियन, ऑप्शन 3 सेप्टॅजेनेरियन, ऑप्शन नंबर 4 ओल्ड. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 सेंटॅनेरियन. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर 32 नंबर, द स्टडी ऑफ बर्ड. पक्ष्यांच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो. तर पहा, फिलोलॉजी,
ऑप्शन नंबर 1 फिलोलॉजी, ऑप्शन नंबर 2 ऑर्निथॉलॉजी, ऑप्शन नंबर 3 यूरोलॉजी, ऑप्शन नंबर 4 जिओलॉजी. तर पक्ष्यांचा जो आपण अभ्यास करतो तर त्याला आपण काय म्हणतो, ऑर्निथॉलॉजी. ऑप्शन नंबर 2 असं त्याला आपण म्हणत असतो. 3 नंबरचा पहा, अ डिसीज व्हिच एंड इन डेथ. असा कोणताही डिसीज तर की त्याचे काय होतं, एंड जो त्याचा शेवट होतो तो डेथ असतो, तर त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन 1 सेक्युलर, 2 कॅन्सर, 3 फॅटल, 4 डेडली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फॅटल, हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 34 पहा. प्रश्न क्रमांक 34, फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया. फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया, आपला जो एरिया आहे आपल्या एरियाचं फिजिकल फीचर्स आहे ते काय आहे. तर ऑप्शन नंबर 1 जिओग्राफी, ऑप्शन नंबर 2 सोशिओलॉजी, 3 कॉन्टर, 4 टोपोग्राफी. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 जिओग्राफी, हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंबरचा प्रश्न पहा, द स्टेट गव्हर्नमेंट हॅज एम्बार्क डॅश डॅश द इम्प्लांटेशन ऑफ एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. तर याच्यासाठी जे हे तुम्हाला विचारले प्रिपोजिशन जे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे की काय येणार. ऑप्शन नंबर 1 ऑन, 2 अपॉन, 3 विथ, 4 ॲट. तर याचे योग्य उत्तर काय, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 अपॉन, हे त्याचे योग्य उत्तर आहे. 36वा प्रश्न पहा, अ वाईज मॅन लर्न्स फ्रॉम हिज. ऑप्शन 1 वर्क, ऑप्शन 2 मिस्टेक, 3 स्पीचेस, 4 एक्झाम्पल. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 मिस्टेक, हे जे हे त्याचे योग्य उत्तर आहे. नंतर पुढे पहा, पुढचा प्रश्न क्रमांक 37. आता 37 पासून जे हे तुमचे जीके मधीलच पॉईंट जो आहे, जो सामान्य ज्ञानचा जो पॉईंट आहे त्याचे उत्तर जे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. तर या ठिकाणी बघा 37 नंबरचा प्रश्न, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती. जो मेल असतो तर त्याची लिंग गुणसूत्रे XX, XY, Y0, X0. तर याचे योग्य उत्तर काय, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 X आणि Y. XY हे जे इथं मेल जो असतो, जो पुरुष असतो त्याच्यामध्ये लिंग गुणसूत्र XY असतात. 38 नंबर, अणूच्या केंद्रकात टिंब नसतात. अणू जो आहे, ॲटम जो आहे, तर ॲटमच्या केंद्रकात काय नसते. तर ऑप्शन 1 इलेक्ट्रॉन, 2 प्रोटॉन, 3 न्यूट्रॉन, 4 यापैकी काहीच नाही. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जे हे अणूच्या केंद्रकात नसतात. तर हा एक अणू आहे. तर अणूच्या केंद्रकाच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन जे ते इलेक्ट्रॉन राहत असतात. आणि मध्यभागात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे राहत असतात. नंतर प्रश्न क्रमांक 39वा. 39वा प्रश्न पहा, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच. आता आम्ल जे ॲसिड जे, तर ॲसिडमध्ये कोणते मूलद्रव्य आहेच ते त्याने विचारलं आहे. कार्बन, क्लोरीन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर आम्लामध्ये काय असते, तर हायड्रोजन हे एवढे असतेच. आणि आम्लारीमध्ये काय असते, तर OH, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 ग्रुप असतात. 40 नंबर, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, तर ऑप्शन नंबर 1 पहा नोबल, 2 रुदरफोर्ड, 3 अलेक्झांडर फ्लेमिंग, 4 लुईस पाश्चर. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जो आहे तो पेनिसिलिनचा शोध लावला. 41, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान टिंब सेल्सिअस असते. ऑप्शन 1 27, 2 37, 3 47, 4 41. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 37 डिग्री सेल्सिअस जे येते मानवी शरीर जे त्याचे नॉर्मल टेम्परेचर राहते ते डिग्री सेल्सिअसमध्ये. नंतर पुढचा प्रश्न 42 नंबरचा पहा, खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतगृह असे म्हटलं जातं. तर ऑप्शन 1 तंतुकणिका, 3 गोल्गी यंत्रणा, 3 लयकारिका, 4 हरित लव. तर कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतगृह, तर पेशीचे विद्युतगृह म्हणजे काय, तर हे लाईट एनर्जी स्टोरिंग या ठिकाणी काय होतं, तर एनर्जी जे येते या ठिकाणी स्टोअर होते. तर एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस किंवा एनर्जी स्टोरिंग सेल जे ते आपण म्हणतो तर तंतुकणिका म्हणजे काय असते ते, त्याला आपण काय म्हणतो मायटोकॉन्ड्रिया जे हे असते. नंतर सैनिक पेशी असे आपण कोणत्या पेशींना म्हणतो, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका यापैकी नाही. तर पांढऱ्या पेशींना आपण सैनिक पेशी जे ते म्हणत असतो.
नंतर पुढचा 44 नंबर. 44 नंबरचा प्रश्न पाहून घ्या. गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. तर गोबर गॅसमध्ये मिथेन जो येतो, मिथेन हा प्रमुख घटक असतो. नंतर 45 नंबरचा प्रश्न. लोह या घटका अभावी कोणता विकार होतो? लोह म्हणजे आयन. आयनच्या अभावी आपल्याला काय होतं, तर आपल्याला ॲनेमिया हा जो आजार आहे, हा आजार होत असतो. तर हे जे मित्रांनो, हे तुमचे 45 प्रश्न जे तुमचे लॅब असिस्टंट ही जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे ते विचारले जाऊ शकतात आणि त्याच्याखाली तुम्हाला याचे उत्तरं या ठिकाणी दिली. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तेही तुम्ही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला जे टेक्निकल प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त येऊ शकतात किंवा तुमचा जो पॅटर्न आहे तो कसा असेल, तर त्याच्यावरही आपण एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवूच. कारण की या ठिकाणी हे जे पद आहे, हे पद तुमचे फक्त 10वीच्या बेसिसवर आहे. तर 10वीच्या बेसिसवर असल्यामुळे तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत, तर प्रश्न हे सर्वच्या सर्व मराठीमध्येच विचारले जातील किंवा मराठी आणि त्याला ऑर ऑप्शनलमध्ये किंवा मराठीला ऑर जो आहे किंवा बॅक ब्रॅकेटमध्ये आपण म्हणू शकतो त्याला इंग्लिश जे आहे ते इंग्लिशमध्ये राहतील. इंग्लिश जे आहे ते तुम्हाला राहू शकतात. तर TCS पॅटर्ननुसार तुमचे हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर हे आपण सोपे आणि हे सर्व प्रश्न जे हे तुमचे बेसिक प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओत. धन्यवाद.